हॅलो सगळ्यांना, मी प्रियंका. तर आज अनन्याच्या शाळेचा शेवटचा दिवस होता. आजपासून उन्हाळी सुट्टी लागणार होती, त्यामुळे सगळीच मुलं जाम खुश होती. आणि मी आणि माई इथं थांबलो होतो मम्मीची वाट बघत. तर मम्मीसोबत मला जायचं होतं गावात, तर तिचंही थोडंसं काम होतं आणि माझंही थोडंसं सोनाराच्यात काम होतं, म्हणून गेलो होतो. आणि अनन्याला इथं ड्रेसही बघायला आलो होतो, कारण एक कार्यक्रम होता म्हणून मम्मी तिला ड्रेस घेणार होती. मग तेही बघितलं आणि दुपारनंतर घरी आले. तर संध्याकाळी आज ठरला होता नॉनव्हेजचा बेत, कारण आज बुधवार होता. तर जेवणामध्ये आज करणार होतो आम्ही बिर्याणी, मटण सुक्कं, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा आणि चपाती भाकरी असा बेत होता. तर मी सगळी पटापटा तयारी करून घेतली आणि सगळी चिराचिरी करून घेतल्यानंतर मी जर पहिल्यांदा काय केलं असेल तर कट्टा सगळा स्वच्छ करून घेतला. कारण कट्ट्यावरती जर घाण असेल तर आपल्याला काम सुचत नाही, किंवा कोणत्याही बाबतीत आपण जेवण करतानाच असं नाही, आपण कुठल्याही बाबतीत काम करत असू आणि तिथे जर अस्वच्छता असेल तर आपल्याला ते काम करता येत नाही किंवा आपल्याला ते मन लागत नाही. असं माझ्या बाबतीत होतं, म्हणून पहिला आधी कट्टा स्वच्छ केला आणि पटपट जेवणाला फोडण्या टाकून घेतल्या. तर हे व्हिडिओ बघताना मला जाणवलं की आपण किती मल्टीटास्किंग असतो बायका, कारण आपण नेहमीच ही कामं करत असतो, त्यामुळे आपल्याला काही वाटत नाही. पण जर हा व्हिडिओ मी बघितला त्यावेळी मला समजलं की आपण किती टाईम मॅनेजमेंटने काम करतो, की बाबा हे झाल्यावरती आपल्याला हे करायचं आहे, ते करायचं आहे, वेळेत सगळं काम करायचं आहे. तर हे प्रत्येक स्त्रीमध्ये असतं, प्रत्येक बाईमध्ये हे गुण असतात. तर त्यानंतर चिकन फ्राय पण करून घेतलं आणि आमची अनुबाई इथं आम्हाला चपात्या भाजायला मदत करत होती. तर तिच्या प्रत्येक गोष्टीत आम्हाला मदत असे आणि तिलाही हे आवडतं. त्यानंतर सगळा स्वयंपाक झाला आणि खूप घाम आला होता, त्यामुळं पहिल्यांदा कपडे बदलली आणि स्वच्छ हातपाय धुवून घेतलं. तर असा होता माझा आजचा दिवस. बाय बाय.